समजा एखाद्या व्यक्तीचा हात दुखावलाय हं, आणि त्या व्यक्तीनं हाडांचा एक्सरे काढला. हं, त्या फिल्मवर ना एक पांढरी रेषा अगदी स्पष्ट दिसते. हं. तिथे डॉक्टर फक्त बोट ठेवून सांगतात, हे बघा इथं हाड मोडलं आहे. हो, तिथे एक प्रकारची गणितासारखी अचूकता असते. अगदी. इथं काही शंकाच नसते. आणि त्या अचूकतेमध्ये ना एक प्रकारचा दिलासा असतो. कारण गोष्टी डोळ्यांनी दिसल्या आणि त्या एका ठराविक वैज्ञानिक चौकटीत बसवता आल्या की मानवी मनाला बरं वाटतं. हं, तिथे शंकांना जागा नसते. हं. गोष्ट मोडलेली आहे किंवा ती अखंड आहे. हो, पण जेव्हा आपण हाडांच्या आणि शरीराच्या पलीकडे जातो, मानवी मन, माणसाच्या श्रद्धा आणि त्याच्या वैचारिक गुंतागुंतीच्या जगात पाऊल ठेवतो, तेव्हा मात्र तो एक्सरे मशीन अचानक काम करणं बंद करतो. खरे, कारण मनाचा किंवा विचारांचा एक्सरे काढता येत नाही ना. अगदी बरोबर. आपण अशा एका वैचारिक जगात वावरत असतो, जिथे गोष्टी अत्यंत धूसर आहेत. तिथे फक्त काळा किंवा पांढरा रंग नसतो, तर अनेक अस्पष्ट छटा असतात. वरवर पाहता तसं वाटतं, पण तीच खरी अडचण आहे. हे मानवी विश्वातील सर्वात गुंतागुंतीचं क्षेत्र आहे. याच धुसर जागेत माणसाची सर्वोच्च प्रगती आणि त्याची सर्वात मोठी फसवणूक या दोन्ही गोष्टी एकाच वेळी जन्म घेतात. बापरे. आणि म्हणूनच आजच्या या विशेष सखोल चर्चेमध्ये आपण याच धुसर आणि गुंतागुंतीच्या विषयाचा वेध घेणार आहोत. नक्कीच. आज आपल्याकडे एक अत्यंत महत्त्वाचा स्रोत आहे, ज्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आज आपण विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकू नका, विवेकाने जगा या अत्यंत प्रभावी लेखनाचं विश्लेषण करणार आहोत. हा विषय आजच्या काळाशी अत्यंत सुसंगत आहे, कारण भौतिक प्रगती कितीही झाली असली तरी वैचारिक पातळीवर आपण आजही अनेक जुन्या बंधनांमध्ये अडकलेलो आहोत, हे या लेखनातून प्रकर्षाने समोर येते. हो ना. आजच्या या आपल्या चर्चेचं एक स्पष्ट उद्दिष्ट आहे, म्हणजे या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली ती अत्यंत पुसटशी रेषा नेमकी कुठे असते हे आपल्याला समजून घ्यायचंय. बरोबर. विज्ञानाच्या या प्रगत युगातही जिथे आपण प्रत्येक गोष्टीचे कारण शोधू शकतो, तिथे अंधश्रद्धा अजूनही का टिकून आहे याचं मूळ आपल्याला शोधायचंय. अगदी बरोबर. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे स्वतःचे आर्थिक, मानसिक आणि सामाजिक नुकसान टाळण्यासाठी तर्कशुद्ध विचार करण्याची सवय कशी विकसित करावी हे या माहितीतून उलगडून दाखवायचे. तर आपण सुरुवातीपासूनच बघूया. चालेल. या लेखनाची सुरुवातच एका अत्यंत मूलभूत सत्याने होते. मानवी जीवनात श्रद्धेला एक विशेष आणि अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. स्रोत स्पष्ट करतो की श्रद्धा ही माणसाला जगण्याची उमेद देते. जेव्हा सगळीकडे अंधार वाटतो तेव्हा काहीतरी चांगलं घडेल, ही आशा म्हणजे श्रद्धा. अच्छा, म्हणजे ती एक सकारात्मक गोष्ट आहे. हो, पण खरा प्रश्न तेव्हा निर्माण होतो जेव्हा ही श्रद्धा अंधक होते, जेव्हा ती प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्याऐवजी प्रगतीच्या मार्गातील एक मोठा अडथळा बनते. इथे मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं. म्हणजे श्रद्धा ही कदाचित एखाद्या गाडीच्या इंजिनासारखी असू शकते, जी आपल्याला इंधन देते, पुढे जाण्याची प्रेरणा देते. अगदी योग्य. पण विचारशक्ती बाजूला ठेवून केलेली अंधश्रद्धा म्हणजे एखाद्या अशा GPS यंत्रणेवर आंधळेपणाने विश्वास ठेवून गाडी चालवण्यासारखी आहे, ज्याचा नकाशा 500 वर्ष जुना आहे. क्या बात आहे. हे रूपक अतिशय चपखल आहे. हो ना. म्हणजे माणूस अत्यंत वेगात आणि आत्मविश्वासाने गाडी चालवत असतो, पण समोर रस्ताच नाहीये आणि थेट दरी आहे हे त्याला माहीत नसतं. गाडी वेगात तर आहे, पण ती नक्कीच कुठेतरी आदळणार आणि भयंकर अपघात होणारे निश्चित असतं. अगदी हेच. तो जुना नकाशा म्हणजेच श्रोतांमध्ये सांगितल्याप्रमाणे स्वतःची विचारशक्ती बाजूला ठेवणे. अंधश्रद्धेची मूळ व्याख्याच ही आहे की कोणत्याही गोष्टीवर आंधळेपणाने कोणताही प्रश्न न विचारता विश्वास ठेवणे. बरोबर. आणि जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर लक्षात येतं की जेव्हा आपण अज्ञाताच्या भीतीला आपल्यावर स्वार होऊ देतो, तेव्हा आपला मेंदू तर्काचे दरवाजे बंद करतो. एक मिनिट. म्हणजे भीतीचा आणि विचारशक्ती नष्ट होण्याचा काही थेट संबंध आहे का? नक्कीच. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामागचं मानवी मानसशास्त्र समजून घेणं. लेखनात हे अत्यंत स्पष्टपणे मांडले आहे की आपल्या समाजात अजूनही अपशकुन, जादूटोणा, ग्रहदोष आणि अशुभ सावल्या यांसारख्या गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. हो, हे तर आपण रोजच बघतो. आणि या सर्व संकल्पनांचा मूळ पाया हा अज्ञाताची भीती हाच आहे. मानवी मेंदूची रचनाच अशी आहे की जेव्हा त्याला एखादी गोष्ट समजत नाही किंवा जेव्हा अज्ञात संकटाची भीती वाटू लागते, तेव्हा मेंदूतला जो भाग तर्कशुद्ध विचार करतो ना, तो तात्पुरता निकामी होतो. बापरे. हो, मेंदू केवळ स्वतःच्या बचावासाठी धडपडत असतो.
हे ऐकायला खरंच खूप अस्वस्थ करणारं आहे. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती अशुभ सावलीला किंवा तथाकथित ग्रहदोषाला घाबरते, तेव्हा ती व्यक्ती स्वतः काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवण्याची जैविक ताकदच गमावून बसते. अगदी तसंच घडतं. आणि जेव्हा निर्णय क्षमता हरवते तेव्हा ती व्यक्ती साहजिकच इतरांच्या प्रभावाखाली येते. विशेषतः जे लोक स्वतःला या अज्ञाताचे जाणकार भासवतात. मग तिथे फसवणूक सुरू होते. हो, भीतीपोटी माणूस चुकीचे निर्णय घेतो. स्रोतामध्ये हे स्पष्ट केले आहे की अंधश्रद्धेमुळे व्यक्तीला केवळ एकाच पातळीवर नव्हे तर आर्थिक, मानसिक आणि सामाजिक अशा तिन्ही पातळ्यांवर मोठे नुकसान सहन करावे लागते. आर्थिक नुकसान तर उघड आहे. लोक घाबरून नको त्या कर्मकांडांवर पैसा उधळतात. हो, मानसिक नुकसान म्हणजे सतत एका अदृश्य संकटाच्या भीतीखाली जगणे, आणि सामाजिक नुकसान म्हणजे कदाचित समाजातील प्रगल्भ आणि तार्किक लोकांपासून दुरावले जाणे. अगदी बरोबर. आणि हा एक असा दुष्टचक्र आहे जो माणसाला आतून पोखरून काढतो. एकदा का माणूस भीतीपोटी एखादा उपाय करतो आणि योगायोगाने त्याला यश मिळते, तेव्हा त्याला वाटते की त्या उपायामुळेच यश मिळाले. अच्छा, म्हणजे तो एक खोटा समज तयार होतो. हो, हा जो खोटा कार्यकारण भाव मेंदूत पक्का होतो तो त्या व्यक्तीला या चक्रातून कधीच बाहेर पडू देत नाही. पण या सगळ्यातनं मला एक गोष्ट नेहमी खटकते. कोणती? एकीकडे आपण या मानसिक गुलामगिरीबद्दल बोलतोय आणि दुसरीकडे आपण बघतोय की आपण विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या एका सुवर्णयुगात जगत आहोत. हो, आपण चक्क मंगळावर याने पाठवत आहोत. आपल्या हातातील छोट्याशा यंत्रात जगातील सर्व माहिती साठवलेली आहे. विज्ञानाने आपल्याला प्रत्येक गोष्टीचं कारण आणि परिणाम अतिशय सुस्पष्टपणे समजावून सांगितले आहेत. अगदी खरंय. ढगांचं गळनाहट होतो इथपासून ते शरीरात आजार का निर्माण होतात या सर्वांची वैज्ञानिक कारणे आपल्याला माहिती आहेत. मग असे असतानाही या प्रगत समाजात अपशकुन किंवा जादूटोणा यांसारख्या गोष्टी अजूनही का टिकून आहेत? हा एका प्रगत समाजाचा खूप मोठा विरोधाभास वाटत नाही का? खरोखरच एक मोठा विरोधाभास आहे. आणि विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनात या विरोधाभासाचे अतिशय अचूक उत्तर दिले आहे. काय उत्तर दिले त्यांनी? ते स्पष्ट करतात की आजच्या काळात अंधश्रद्धा टिकून राहण्याचं प्रमुख कारण म्हणजे खऱ्या शिक्षणाचा आणि विवेकाचा अभाव. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. आपण म्हणतोय की शिक्षणाचा अभाव आहे, पण जर आपण आजूबाजूला पाहिलं तर पूर्वीपेक्षा आज साक्षरतेचं प्रमाण खूप जास्त आहे. हो, ते आहेच. गल्लोगल्ली महाविद्यालये आहेत, लोकांच्या हातात मोठमोठ्या पदव्या आहेत. मग जर शिक्षण खरोखर वाढलं आहे तर हे सुशिक्षित लोक अंधश्रद्धेच्या जाळ्यात का अडकतात? फक्त महाविद्यालयाची पदवी मिळाली म्हणजे माणूस शहाणा झाला किंवा सुशिक्षित झाला असं म्हणता येणार नाही. नुसती माहिती असणे आणि शहाणपण असणे यात खूप मोठी तफावत असायला हवी. हा मुद्दा अत्यंत कळीचा आहे. आणि तुम्हाला सांगू का, स्रोताचा मुख्य गाभा याच फरकावर आधारित आहे. केवळ साक्षरता म्हणजे शिक्षण नव्हे. बरोबर. अक्षरांची ओळख होणे आणि विचार करायला शिकणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. विद्यानंद यांच्या मते खरे शिक्षण म्हणजे केवळ माहिती मिळवणे किंवा ती पाठ करणे नव्हे. हो, कारण माहिती तर आजकाल इंटरनेटवर कुठेही मिळते. अगदी. आजच्या जगात माहिती मिळवणे ही काहीच अवघड गोष्ट नाही. पण नुसती माहिती तुम्हाला अंधश्रद्धेपासून वाचवू शकत नाही. खऱ्या शिक्षणाची व्याख्याच ही आहे की तुमच्याकडे जी माहिती येते त्यातून योग्य आणि अयोग्य याचा विचार करण्याची क्षमता विकसित करणे. अच्छा, म्हणजे हे विश्लेषणाबद्दल आहे. हो, यालाच तर्कशुद्ध विचार किंवा विवेक म्हणतात. म्हणजे विवेक ही एक प्रकारची वैचारिक गाळणी आहे. हो, आपल्याकडे येणाऱ्या माहितीतील कचरा आणि तथ्य वेगळे करणारी यंत्रणा. अगदी अचूक. विज्ञानाचे युग तुम्हाला अत्याधुनिक तंत्रज्ञान देईल, पण ते तंत्रज्ञान कसे वापरायचे आणि माहितीचं विश्लेषण कसे करायचे यासाठी तुमच्याकडे तो विवेक असावा लागतो. विवेकाचा अभाव असेल तर हातात अत्याधुनिक मोबाईल असणारा माणूसही त्याच मोबाईलवरून येणाऱ्या अपशकुनांच्या किंवा जादूटोण्यांच्या खोट्या संदेशांवर सहज विश्वास ठेवतो. हो ना, ते जे व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स येतात ते लोक लगेच पुढे पाठवतात. हो, कारण त्याला समोर आलेल्या माहितीचा कार्यकारणभाव जोडता येत नाही. तो प्रश्नच विचारत नाही की एखादा संदेश पुढे पाठवल्याने माझ्या आयुष्यात अचानक चांगले कसे काय घडू शकेल. ठीक आहे, आपण हे थोडा सविस्तर समजून घेऊया, कारण हा मुद्दा अतिशय व्यावहारिक आहे आणि प्रत्येकाच्या रोजच्या आयुष्याशी निगडीत आहे. नक्कीच. समजा आपण बँकेचे व्यवहार करतो. जेव्हा महिन्याच्या शेवटी आपल्या बँकेचा तपशील किंवा हिशेब आपल्या हातात येतो तेव्हा आपण तो अत्यंत बारकाईने तपासून पाहतो. हो, एक रुपयाचा हिशेब लावतो आपण. अगदी. जर आपल्या खात्यातून 100 रुपये जरी विनाकारण कमी झाले असतील तरी आपण थेट बँकेत जाऊन जाब विचारतो, हे 100 रुपये कुठे गेले,
कोणी काढले, याचे कारण काय? आपण तिथे एक अतिशय कडक आणि तर्कशुद्ध पैशांची पडताळणी करतो. पण मग जेव्हा आपल्या कानावर एखादी माहिती पडते, एखादी प्रथा किंवा समज आपल्यासमोर येतो, तेव्हा आपण तशी पडताळणी का करत नाही? हा खूप चांगला प्रश्न आहे. मला वाटते जसे आपण पैशांचा हिशोब मागतो, तसेच आपण कानावर पडणाऱ्या प्रत्येक माहितीचा तर्कशुद्ध हिशोब मागायला हवा. इथेच खरी मेख आहे. आणि इथे सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की हेच ते विचारांचे ऑडिट किंवा पडताळणी आहे ज्याचा उल्लेख स्रोतामध्ये प्रश्न विचारण्याची सवय असा केला आहे. अच्छा. समाजात अंधश्रद्धा दूर करण्यासाठी कोणीही एखादी जादूची कांडी फिरवू शकत नाही. त्यावरचा पहिला आणि सर्वात प्रभावी उपाय म्हणजे स्वतःच्याच मनात प्रश्न विचारण्याची सवय निर्माण करणे. म्हणजे सुरुवात स्वतःपासून करायची. हो, लेखनात अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे की कोणतीही गोष्ट ऐकली किंवा पाहिली तर तिचा तर्कशुद्ध विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. जोपर्यंत आपण हे असे का किंवा यामागील तर्क काय आहे, याचा माझ्या खऱ्या आयुष्याशी काय संबंध आहे, हे प्रश्न विचारत नाही तोपर्यंत आपण अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकण्याची दाट शक्यता असते. आणि मला वाटतं ही पडताळणी करण्याची सवय फक्त वैयक्तिक पातळीवरच नाही, तर संपूर्ण समाजाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. कारण एखाद्या व्यक्तीची अंधश्रद्धा ही केवळ त्या व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही. त्याहूनही भीषण वास्तव हे आहे की अंधश्रद्धा ही एक सामाजिक व्याधी बनली आहे. या व्याधीचा सर्वाधिक फटका समाजातील अत्यंत निरपराध आणि दुर्बल घटकांना बसतो. स्रोतामध्ये याकडे विशेष लक्ष वेधले आहे की अंधश्रद्धेमुळे अनेक निरपराध लोक फसवले जातात. ज्यांना विज्ञानाचा किंवा तर्काचा आधार नाही ते लोक सहज बळी पडतात. आणि जिथे फसवणूक होते, जिथे अज्ञान असते, तिथे कोणीतरी त्या अज्ञानाचा फायदा घेणारा नक्कीच उभा असतो. हे एक अतिशय कटू पण खरा भाग आहे. काही अत्यंत स्वार्थी आणि धूर्त लोक समाजातील याच भीतीचा आणि विवेकाचा अभावाचा पद्धतशीर गैरफायदा घेतात. म्हणजे ते मुद्दाम असं करतात? हो, ते स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी लोकांच्या मनात मुद्दाम भीतीची पेरणी करतात. ते लोकांना जादूटोणा, नशिबाचा खेळ किंवा ग्रहदोषांची भीती दाखवून त्यांचे केवळ आर्थिकच नव्हे तर अत्यंत क्रूरपणे मानसिक शोषण करतात. बापरे, हे खूपच भयानक आहे. आणि म्हणूनच या फसवणुकीपासून वाचण्यासाठी सजग राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणतीही गोष्ट मानण्यापूर्वी त्याचे पुरावे मागणे गरजेचे आहे. सजग राहणे म्हणजे सतत डोळे आणि कान उघडे ठेवणे. पण ही सजगता किंवा प्रश्न विचारण्याची सवय रातोरात येत नाही ना? नाही, अजिबात नाही. एखाद्या प्रौढ व्यक्तीला जिने आयुष्यभर एका विशिष्ट पद्धतीने विचार केला आहे, तिला अचानक अंधश्रद्धा सोडून द्यायला लावणं खूप कठीण असतं. कारण त्यांच्यासाठी ती फक्त अंधश्रद्धा नसते, तर त्यांच्या जगाचा तो एक आधार असतो. भर दिला आहे. कोणता उपाय? लेखनानुसार समाजात जागरूकता निर्माण करणे तर आवश्यक आहेच, पण सर्वात शाश्वत उपाय म्हणजे लहानपणापासूनच मुलांमध्ये विवेकशीलता रुजवणे. अच्छा, म्हणजे मुळापासून सुरुवात करायची. हो, ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. जर लहान वयातच तर्काचं बीज रोवले तर मोठेपणी त्याचं रूपांतर एका निरोगी वैचारिक वृक्षात होते. हे खूपच छान आहे. म्हणजे आपण लहान मुलांना फक्त पाढे-पाठांतर करायला किंवा परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळायला शिकवू नये? नाही, ते पुरेसे नाही. आपण त्यांना प्रश्न विचारायला शिकवावे. आकाशात वीज का चमकते हे पुस्तकात वाचून परीक्षेत उत्तर लिहिण्यापुरतं मर्यादित नसावे, तर त्याच विजेला किंवा कोणत्याही नैसर्गिक घटनांना घाबरण्याचं काहीच कारण नाही हे त्यांना त्यांच्या रोजच्या जगण्यातून समजावून सांगायला हवे. अगदी हेच. निसर्गाचे नियम समजले की निसर्गाची भीती वाटत नाही, हा विश्वास त्यांच्यात निर्माण करायला हवा. हेच खरे शिक्षण आहे. लहान मुलं मुळातच खूप जिज्ञासू असतात ना, ती सतत हे असे का किंवा तसे का नाही असे विचारत असतात. हो, लहान मुलं खूप प्रश्न विचारतात. पण बऱ्याचदा समाज किंवा मोठे लोक त्यांना गप्प करतात किंवा त्यांना जुन्या श्रद्धेवर आधारित कोणताच तर्क नसलेली उत्तरे देतात. जर आपण त्या वयातच त्यांच्यामध्ये तो वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला तर मोठी झाल्यावर मुले कोणत्याही गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवणार नाहीत. बरोबर आहे. ती स्वतः माहितीचं विश्लेषण करतील आणि कोणीही त्यांना काल्पनिक भीती दाखवून फसवू शकणार नाही. खरोखर हा एक असा वैचारिक प्रवास आहे जो केवळ माहितीकडून ज्ञानाकडे आणि ज्ञानाकडून एका व्यापक शहाणपणाकडे जातो. आपण आजच्या या चर्चेत अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. आपण बघितले की माणसाला आधारासाठी श्रद्धा हवी असते, पण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनानुसार
ती कायम विवेकबुद्धीच्या कसोटीवर घासलेली असावी. आणि हाच या संपूर्ण लेखनाचा अंतिम आणि अत्यंत महत्वाचा निष्कर्ष आहे. अंधश्रद्धेला बळी पडू नये, कारण ती आपल्याला सत्यापासून आणि प्रगतीपासून खूप दूर नेते. अगदी. मानवाच्या प्रगतीचा मार्ग हा भीतीतून किंवा अंधानुकरणातून कधीच जात नाही. तो केवळ तर्कातून आणि संशोधनातून जातो. विचारपूर्वक जागरूक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवूनच आपण खऱ्या अर्थाने आपली वैयक्तिक आणि समाजाची सामूहिक प्रगती साधू शकतो. म्हणजे जर आपण रोजच्या जीवनात कोणताही लहान मोठा निर्णय घेताना, मग तो पैशांच्या गुंतवणुकीचा असो, स्वतःच्या आरोग्याचा असो किंवा अगदी दिनचर्येचा असो, तिथे जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोन वापरला, प्रत्येक गोष्टीचा कार्यकारणभाव तपासला, तर आपण स्वतःच्या अनेक प्रकारचं नुकसान टाळू शकतो. निस्संशय. आणि हाच तो विवेक आहे जो आपल्याला इतर सर्व प्राण्यांपासून वेगळे करून माणूस म्हणून एक वेगळी आणि प्रगल्भ ओळख देतो. आता आपण या विशेष विश्लेषणाच्या अगदी शेवटच्याकडे आलो आहोत. आपण विद्यानंदन यांच्या लेखनातले सर्व महत्त्वाचे पैलू समजावून घेतले. पण जाण्यापूर्वी मला एक अत्यंत महत्त्वाचा आणि या सगळ्याला एका नव्या परिमाणात नेणारा विचार मांडायचा आहे. नक्की सांगा. आपण संपूर्ण वेळ विज्ञानाच्या युगातील अंधश्रद्धेबद्दल बोलत होतो. जुन्या चालीरीतींबद्दल, बाबाबुवांबद्दल बोलत होतो. पण आज आपण एका अशा नव्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रवेश केला आहे, जिथे प्रत्येक लहान मोठ्या निर्णयासाठी आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI आणि संगणकीय प्रणालीवर म्हणजेच अल्गोरिदमवर अवलंबून राहायला लागलो आहोत. यावरून एक अत्यंत रंजक पण तितकाच गंभीर प्रश्न नक्कीच उभा राहतो. अगदी. म्हणजे विचार करा, आजकाल आपल्याला काय पाहायचे आहे, काय विकत घ्यायचे आहे, कोणत्या रस्त्याने जायचे आहे, एवढेच काय तर कुणाशी मैत्री करायची आहे आणि पैसे कुठे गुंतवायचे आहेत, हे सगळं आपल्याला आपल्या फोनमधला अल्गोरिदम सांगतो. हो ना, ते सगळं फोनच ठरवतो. हे तंत्रज्ञान कसे काम करते हे पाठीमागून आपल्याला माहिती नसते. ते एक रहस्यच असते आणि आपण त्या अल्गोरिदमने दिलेल्या उत्तरांवर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवू लागलो आहोत. तर मग प्रश्न असा आहे की हे अदृश्य तंत्रज्ञानच आपली नवीन अंधश्रद्धा तर बनत नाहीये ना? बापरे, हा विचार खूपच सखोल आहे. जुन्या काळात लोक जसे बाबाबुवांवर डोळे झाकून विश्वास ठेवायचे, तसेच आज आपण आपल्या खिशातल्या स्क्रीनवर डोळे झाकून विश्वास ठेवतो आहोत का? हा खरोखरच विचार करायला लावणारा आणि अत्यंत प्रगल्भ मुद्दा आहे. बरोबर. कारण तंत्रज्ञान बदलले तरी मानवी मानसिकता तीच राहते. बरोबर. पूर्वी लोक उपायांसाठी एखाद्या भविष्य सांगणाऱ्याकडे जायचे. आता तेच लोक कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रश्न विचारतात आणि तिथे आलेल्या उत्तरावर कसलाही तर्क न लावता विश्वास ठेवतात. हो, अगदी तसंच होतंय. जर आपण हे तंत्रज्ञान कसे काम करते हे समजून न घेता केवळ ते आपल्याला काय सांगते यावर अवलंबून राहिलो तर आपण पुन्हा एकदा स्वतःची निर्णय क्षमता गमावत आहोत. अगदी बरोबर. आपण स्वतःचा तर्कशुद्ध विचार करण्याचा जो मानवी अधिकार आहे, जो विवेक आहे, तो आपण अतिशय सोयीस्कररित्या यंत्रांच्या आणि अदृश्य संगणकीय प्रणालीच्या हाती तर सोपवत नाहीये ना? पूर्वीच्या अंधश्रद्धेने माणसाला मानसिक गुलाम बनवले. आता हे नवे तंत्रज्ञान त्याला वैचारिकदृष्ट्या आळशी आणि परावलंबी तर बनवत नाहीये ना, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. निश्चितच. कारण अंधश्रद्धेचे बाह्यरूप कदाचित बदलले असेल. जुने कपडे उतरवून तिने आता डिजिटल कपडे घातले असतील. क्या बात है, हे खूप छान सांगितलं. हो ना, पण विचारशक्ती बाजूला ठेवण्याची आणि सोप्या उत्तरांच्या शोधात धावण्याची ती जुनी प्रवृत्ती जर माणसाच्या मनात अजूनही तशीच असेल तर आपण पुन्हा त्याच अज्ञानाच्या जाळ्यात अडकत आहोत. फक्त जाळ्याचा प्रकार बदलला आहे. आणि म्हणूनच जसे आपण सुरुवातीला म्हटलो होतो, मानवी मनाच्या आणि विश्वासांच्या जगातील तो एक्स-रे मशीन कधीच अचूक काम करत नाही. तिथे गोष्टी नेहमीच धूसर आणि गुंतागुंतीच्या असतात. अगदी खरंय. आणि या धुसर जगात मार्ग काढण्यासाठी डोळ्यांवरची ती अंधश्रद्धेची काळी पट्टी काढणे, मग ती जुन्या रूढींची असो वा नव्या तंत्रज्ञानाची, आणि विवेकाचे डोळे सतत उघडे ठेवणे हाच एकमेव सुरक्षित पर्याय आहे. नक्कीच. तर या नव्या तंत्रज्ञानाच्या युगातील आपल्या स्वतःच्या विश्वासांचीही नेहमी तर्कशुद्ध पडताळणी करत राहा. हा विचार मनात ठेवून आपण आजचं हे विशेष विश्लेषण इथेच थांबूया. नवीन गोष्टी ऐकत राहा, प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारत राहा आणि सर्वात महत्त्वाचे, विवेकाने जगा.